हा नाही साहेब, त्यासाठीच होतं साहेब. आपल्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री संजय बनसोडे, जिल्ह्याचे सगळी प्रमुख मंडळी धीरंदार गोदे, सुरेश निरादा, राहुल मोठे, सुरेश पाटील, आमदार जाऊन या ठिकाणी उपस्थित असलेले सतीश चव्हाण, विक्रम काळे ज्यांनी हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य सक्षम सरकार, व्यासपीठाचे मान्यवर आणि सहकारी बंधू भगिनी, एका छोट्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलो. एक आरोग्य केंद्र या ठिकाणी उभं केलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अशी आरोग्य केंद्र ही अनेक ठिकाणी आपण उभी करतो. त्यातच एक या ठिकाणी समुद्रवाणीला हे केंद्र उभं केलं. 4.25 कोटीच्या आसपास रक्कम खर्च केली आणि आज या ठिकाणी ही आरोग्याच्यासाठी सुविधा देण्याची अपेक्षा लोकांची होती, त्याची पूर्तता होत आहे. आणि हे केंद्र या वयासाठी अक्षरशः सक्षम सरकारने कष्ट घेतले. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी त्यांना साथ दिली, राज्य सरकारने मान्यता दिली आणि आनंद आहे की आज या ठिकाणी हे केंद्र सुरू होते. अशा अनेक कार्यक्रमाला मी महाराष्ट्रात जात असतो. मोठे मोठे कार्यक्रम असतात. हजारो कोटीची गुंतवणूक असते. राज्याचा आणि जिल्ह्याचा चेहरा हा बदलायच्या संबंधीची कामगिरी असे फकरच असतात. पण तरी या लहान कार्यक्रमाला मी का आलो अशी शंका आणि उत्सुक या देखील शंकामध्ये. राज्य चालवायचं असेल, राज्याचं भविष्य, लोकांचं जीवनाचं भविष्य हे उत्तम व्हायचं असेल तर पुढच्या काळाचा सातत्याने विचार हा करावा लागतो. गेल्या अनेक वर्ष तुम्ही लोकांची शक्ती आणि ताकद मला मिळाली. महाराष्ट्राच्या विधानसभेत, विधान परिषदेमध्ये, देशाच्या लोकसभेमध्ये, देशाच्या राज्यसभेमध्ये गेले 52 वर्ष मी सतत आहे. एक दिवस सुद्धा सुट्टी कधी लोकांनी दिली नाही. त्या जनतेनं 52 वर्ष काम करण्याची संधी दिली. त्या जनतेचं पुढच्या पिढीचं भविष्य, समाजाचं भविष्य, राज्याचं भवितव्य याचा विचार ज्यांना राज्याने सगळं काही दिलं त्यांनी केला पाहिजे. आणि माझ्या मते माझ्यावरती जबाबदारी आहे. काही मला असं स्वतःसाठी वागायचं नाही, कारण तुम्ही काही द्यायचं ठेवलंच नाही. 4दा मुख्यमंत्री कधी झालाय कोणी? एकदा सोडून 4दा मुख्यमंत्री आणि 52 वर्ष निवडून संधी देत आहे. आणखीन काय हवं आयुष्य? आणि हे सगळ्या लोकांनी दिल्याच्या नंतर आता जो काही काळ असेल तो काय त्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं होईल आणि ते राज्य, तो जिल्हा, तो तालुका, तो गाव ते समृद्ध कसं होईल याच्यासाठी देणं ही भूमिका ही माझ्यासारखीची आहे. मराठी कोणते बोलत असताना सांगितलं, मागे एकदा सांगितलं होतं उस्मानाबादमध्ये
मी आता 80-82 वर्षाचा झालो, म्हातारा झालो. त्यांनी सांगितलं पुन्हा सांगता म्हातारा झालं. तुला काय सांगतोय मी काय त्याच्या खरं जाऊन शिकतो. जोपर्यंत तुम्हा लोकांची साथ आहे तोपर्यंत हे गाणं थकणार नाही, थांबणार चालूच आहे. आणि तुम्हाला घेऊन चालत इथे येण्याचा विचारच माझ्या मनात होता की ज्या जिल्ह्यांनी गेले अनेक वर्ष इतकी शांत दिली, ठीक आहे काही लोक सोडून गेले, त्याची काही चिंता करायचं कारण नाही. की अनेकदा मी बघितलं जे गेले ते गेले, पण माझी खात्री आहे की आज सगळं समाज असला आणि याच्यातली सगळी तरुण पिढी आहे ती कोणत्या जातीचे धर्माचे हे महत्वाचं नाही. त्यांच्यामध्ये एक प्रकारची असं लोकांच्या भल्याची आणि काहीतरी उभं करण्याच्या संबंधीची धमक आहे. त्यांच्या भारतीची उभं राहणं ह्याची गरज आहे आणि त्या भावनेने आज या ठिकाणी आहे. जात हे कधी बघायचं नाही. त्याचा उल्लेख या ठिकाणी केला धनंजय मुंडेंनी ती गोष्ट केली. हे राज्य सगळ्या हिंदुस्थानामध्ये प्रसिद्ध कशासाठी की हे राज्य हिंदवी स्वराज्य म्हणून शिवछत्रपतींनी उभं केलं. त्या छत्रपतींनी हे बघितलं नाही हा जातीचा आहे का, तो जातीचा आहे का, त्या धर्माचा आहे का. त्यांना साथ देणारे मुस्लिम होते, त्यांना साथ देणारे समाजातील लहान घटक, कुणी नावी समाजातला असेल, कुणी कोळी समाजातला असेल, कुणी जे अन्य समाजातला असेल, हे सगळ्या 18 जातीला एकत्र केलं आणि एक सामूहिक शक्ती उभी केली आणि त्याच्यातून राज्य उभं केलं आणि सांगितलं की ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की हे राज्य भोसल्यांचं राज्य होणार नाही. देशामध्ये अनेक राज्य होती. दिल्लीमध्ये मोगलांचं राज्य, कुठं आदिलशाही आली, कुठं कुतुबशाही आली, कुठं मौर्याचं राज्य आलं, कुठं देवगिरीचं यादवांचं राज्य आलं. पण छत्रपतींनी भोसल्यांचं राज्य कधी केलं नाही. हे राज्य हिंदवी स्वराज्य या हिंदुस्थानाच्या लोकांच्या जीवनामध्ये स्वातंत्र्य देणं आणि स्वतःचं राज्य प्रस्थापित करण्याची एक उर्मी त्यांना देणं, ते राज्य ही भूमिका छत्रपतींनी घेतला आणि त्याच्यातून या देशाचा इतिहास उभा राहिला. सांगितलं गेलं काही लोकांनी त्याची टिंगल केली तर आणखी काय सांगितलं. कधी कधी फदाव असेल लोकांना सुद्धा पद आणि अधिकार याचा तास चांगले राहत नाही. आणि महाराष्ट्रात तुमचे माझे भाषण केलं की छत्रपती मोठे नव्हतेच, आणखीन तुमचं तणाव मोठं केलं. त्यांनी काहीतरी भाषण केलं, ते सावित्रीबाई फुल्यांच्या बद्दलचं भाषण केलं. लोक मला विचारतात काय करायचं, सोडून द्या म्हणून. काय कोण विचारणार आहे. असं बोलायला नको ते बोलल्याच्या नंतर लोक म्हणतात तुम्ही शेतात आधी लागायला नको, यात काही दम नाही, यात काही अर्थ नाही आणि ह्याच्याकडनं काही ठीकठाक बोललं जाणार आणि म्हणून त्याचा विचार करायचं कारण नाही. आपल्याला विचार करायचा आहे की सगळ्या दृष्टीने हे राज्य पुढे न्यायला कुणाचा आदर्श ठेवायचा. शिक्षणाच्यासाठी मी या ठिकाणी आलो याची चर्चा झाली. कर्तृत्व हे पुरुषांच्या मध्ये असतं, तसंच स्त्रियांच्या सुद्धा असतं. कर्तृत्वाचा मोठा हा फक्त पुरुषांच्याकडे नसतो. किती उदाहरणं सांगता येईल.
ज्या शिवछत्रपतींचा उल्लेख या ठिकाणी केला त्या शिवछत्रपतींचं व्यक्तिमत्व गजावलं कोणी? जिजामातेंनी गजावलं. ज्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सामान्य माणसाची हिताची जपणूक करण्यासाठी त्याच्यातलं अधिकाराची जाण त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी ज्ञानगंगा सुरू केली. मुलींच्यासाठी स्त्री शिक्षणाचा दरवाजा खोलला. समाजाचा विरोध असताना सुद्धा समाजातल्या काही घटकांच्याकडून फितू होत असताना सुद्धा त्याचा विचार न करता सावित्रीबाईंनी ते ज्ञानगंगा त्या ठिकाणी पोहोचवण्याची कामगिरी केली आणि महाराष्ट्रातला एक समाजाचा घटक महिलांच्या माध्यमातून उभा केला. बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई त्यांचं कर्तृत्व. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक मोठ्या गोष्टी केल्या. या देशाला घटना दिली. सामान्य माणसाच्यातले उपेक्षित माणसाच्यातलं स्वत्व जागे केलं. पण हे सगळं करत असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून रमाबाईच्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यामुळे ते करण्याचं काम करण्याची उर्मी ही बाबासाहेबांना सुद्धा त्या गोष्टी ज्यादा आलेली आहे. आणि म्हणून हा मतदारसंघ, या मतदारसंघाने काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी या तरुण मुलीला मोठ्या मताने विजयी केलं आणि त्या ठिकाणी त्याच्यात कर्तृत्व आहे हे त्यांनी गेल्या काही वर्ष काम करून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं. नुसता उत्सव नावात जिल्ह्यात नाही, आज संपूर्ण महाराष्ट्राच्या युवतींची संघटना त्याची जबाबदारी तिच्या खांद्यावर दिली. तर सगळ्यांना विश्वास आहे की कर्तृत्व दाखवायच्या संबंधीची संधी मिळाली तर कर्तृत्व हे नक्की व्हायला मिळेल. आणि हे कर्तृत्व दाखवण्याची कोण त्यांच्यामध्ये अशांना प्रोत्साहित केलं पाहिजे. त्या हेतूनच आज मी या ठिकाणी आलोय. एक प्रश्न आहे, जिल्ह्याचे प्रश्न आहेत, ते या ठिकाणी मांडले गेले. मला या संबंधी अधिक काही आज या ठिकाणी बोलायचं नाही. पण माझ्या मते सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पाण्याचा प्रश्न, ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. मी सभेला भाषणाला उभं राहण्याच्या पूर्वी राज्याचे पाटबंधारे खात्याचे मंत्री जयंत पाटील यांना आत्ता फोन केला आणि त्यांना सांगितलं की जयंत, उस्मानाबाद जिल्ह्यातला पाण्याचा प्रश्न हा सोडवण्यासाठी 2 मोठे प्रकल्प लिफ्टच्या माध्यमातून अन्य माध्यमातून हा घेण्याचा विचार झाला होता. त्याच्या संबंधीची काय स्थिती आहे? त्यांनी सांगितलं की त्याचा टेंडर काढले आणि 3 ते 4 आठवड्यामध्ये त्याला मान्यता होईल. आता हे जर त्यांनी सांगितलं ते कृषी जाण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी आम्ही व्यासपीठावर बसलेले सगळे लोक जबाबदार आहोत आणि ती काळजी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगू. देश एका संकटातून चालला. कोरोनाचं संकट आलं. लोकांनी रात्रंदिवस कष्ट केले, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कष्ट केले, नर्सेसनी कष्ट केले आणि या संकटातून समाजाला बाहेर काढले. दुर्दैवानं हजारो लोक देशामध्ये मृत्यूमुखी पडले. अर्थव्यवस्था कोलमडली. एक महिना घराच्या बाहेर पडायचं नाही ही स्थिती आली. आणि या सगळ्याचा एकंदर कुटुंबांच्यावर विपरीत परिणाम झाला. ही संकट येतात त्यावेळेस संकटग्रस्तांच्या पाठीशी उभं राहायचं असतं आणि ते काम राजेश तोफे आणि त्यांच्या सरकारने केलं. ही गोष्ट खरी आहे. मी सुद्धा महाराष्ट्रात फिरलो, औरंगाबादमध्ये गेलो, तोफे माझ्याबरोबर होते, धनंजय मुंडे होते, बाकीचे सगळे सरकारी होते. पक्ष बघितला नाही. डॉक्टरांना बोलवलं, अधिकाऱ्यांना बोलवलं
आणि मराठवाड्यामध्ये कसं गतीने काम करता येईल या संबंधीची आखणी केली. तिथे गेलो तसं सोलापूरला गेलो, सोलापूरला गेलो तसं ठाण्याला गेलो, तसं औरंगाबादला गेलो, तसं नागपूरला गेलो. महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्वाच्या ठिकाणी गेलो. ही सगळी सामूहिक शक्ती या करोनाचा सामना करण्यासाठी कशी उभी करता येईल याची काळजी घेतली. आणि मला आनंद आहे की त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी जीवाचं रान करून कष्ट केले. महाराष्ट्राला संकटातून आले. आज एक नवीन संकट दिसतंय, त्याचा गाळा आपल्याला खोचतील. आणि ते संकट म्हणजे युक्रेन नावाचा एक देश आणि रशिया नावाचा मोठा देश. पालकाची मुला मुलींची इच्छा असते की आयुष्यात डॉक्टर व्हायचं. मग डॉक्टर होण्यासाठी अन्य देशात तुझं संधी आहे हे जेव्हा लोक बघतात तेव्हा त्यांच्यासमोर रशिया येतं, युक्रेन येतं, फिलिपिन्स येतं, चीन येतं. हे 3-4 देशामध्ये या देशातली मुलं मुली जातात. आणि आज त्या युक्रेनमध्ये हजारो मुलं मुली आपली आहेत. त्याचं जे कीव गाव आहे, मी स्वतः तिथे जाऊन आलेलं आहे, त्या ठिकाणी हजारो मुलं आहेत. बाकीची गाव आहेत त्या ठिकाणी हजारो मुलं आहेत. आणि सामान्य कुटुंबातले 2 नाही 3 नाही 8 दिवस ते भुयारात बसले. अन्नाची सोय नाही, पाण्याची सोय नाही, कसं जगायची ही चिंता आहे. बाहेर फटावं तर गोळीबार चालू आहे, चालू आहे, त्यामुळे बाहेर फिरता येत नाही. या सगळ्या संकटामध्ये आज त्या ठिकाणची तरुण पिढी या देशाची गुंतलेली. केंद्र सरकार काही पावले टाकली, आम्ही त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करू. तिचं आम्ही राजकारण आणणार नाही, मुलांना बाहेर काढूया. त्यासाठी जे काही करावं लागेल ते करूया. आणि मला समाधान आहे की महाराष्ट्र सरकारने सुद्धा गेल्या काही दिवसात याच्यात जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. आम्ही लोकांनी त्या मुला मुलींची पालकांची संपर्क ठेवला आणि त्यातनं त्याची सुटका कशी करता येईल याची काळजी त्या ठिकाणी घेतली. हे मोठं संकट आहे. ते किती दिवस चालेल हे माहिती नाही. पण या संकटाचा दुसरा भाग आहे. आणि दुसरा भाग म्हणजे जगाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम. ज्या दिवशी हे युद्ध थांबले आणि त्यानंतरच्या काळामध्ये एका मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागेल. आणि ते संकट म्हणजे महागाई. महागाईची प्रचंड एक पातळी गेली ही आपल्याला सगळ्यांना पाहायला होती. आणि म्हणून त्यासाठी सुद्धा आपल्याला मार्ग काढायचा आहे. आणि तो मार्ग काढायचा असेल तर राज्य एका अजून लागायचा महत्वाची अजून व्हायची. तेव्हाच काही मी सांगितलं मी येणार येणार येणार. काही जमलं नाही. लोकांनी काय ठरवायचं ते ठरवलं. त्यांनी लाभ येतात याचं ठरवलं तर आम्ही काही घेऊन देतो. त्याची काय जी खबरदारी घ्यायची ती खबरदारी घेतली. आणि राज्य या ठिकाणी उभं करू शकतो ते सगळ्यांनी एकत्र बसून ठरवलंय. आणि आज तुम्ही काही म्हणून या देशामध्ये एक स्थिर राज्य देण्याच्यासाठी ही आघाडी यशस्वी झाली. आणि नुसती आघाडी सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी, महाराष्ट्राच्या जनतेचं जीवनमान बदलण्याच्यासाठी ही आघाडी अहोरात्र प्रयत्न करेल. हीच खात्री आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी देतो. मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्याचा वेळ घेत नाही. पण आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी आला. जी काही स्थिती दिसते त्याची अस्वस्थता तुमच्याही मनात आहे. आणि त्यामुळे ती अस्वस्थता तुम्हाला घरी स्वस्त बसून देत नाही. तुमची इच्छा आहे की काहीतरी बदल झाला पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे. आणि ती सुधारणा करण्याची ताकद या ठिकाणी स्टेजवर बसलेल्या सगळ्या लोकांच्या मध्ये. आणि म्हणून मोठ्या विश्वासानं तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द संपतो.